नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. आलोय मी कंपनीत सकाळीच आलोय. नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय मित्रांनो. आलोय मी कंपनीत सकाळीच आलोय. पण आल्या इथं असा प्रॉब्लेम एवढा मोठा झालाय की कमीत कमी 4 ते 5 दिवस गाडी खाली नाही होणार आहे आपली. कारण की 10 ते 12 गाड्या आहेत आणि कंपनीचा एक बॉयलर बंद पडलेला आहे. त्याच्यामुळे गाड्या पण कमी खाली होत्या ते. आणि आपल्या पुढे 10 ते 12 गाड्या आहेत. त्या सगळ्या गाड्या 4-4, 5-5 दिवस झाले तिथून थांबलेल्या आहेत. त्यामुळे कधी खाली होणार ते काहीच सांगू नाही शकत. 3 दिवस लागतात, 4 दिवस लागतात का 5 दिवस लागतील, काही म्हणजे काहीच सांगता येत नाही. ते ऐकल्यानंतर माझे हातपायच गारटले. परत एक तर पहिले तब्येत ठीक नाहीये, त्यात आता इथं एवढंच हे. पण कंपनीच्या समोरच्या साईडला गल्लीत जर जागा भेटली गाडी लावायला तर जाऊ शकतो मी घरी गाडी लावून. मग तिथं काय अडचण नाही. पण गाड्या एवढ्यात की तिथं आतमध्ये पण गाडी वगैरे लावायला जागा नाही, काहीच नाही. आता बघू संध्याकाळपर्यंत वगैरे गाडी लावायला जर जागा झाली तर मग काहीतरी घरी वगैरे जाऊ शकतो कमीत कमीत मी मित्रांनो. नाहीतर काय खरं नाही. कमीत कमीत उद्या तरी रात्रीच्या वगैरे गाड्या खाली करायला नेतात कंपनीत. बटाट्याच्या पण गाड्या आहेत, ते आपण जे आणले गट्टू म्हणतात त्याला, ते बॉयलर मध्ये जातात, त्याच्या पण गाड्या आहेत. त्याच्यामुळे सांगू नाही शकत की जागा पण होऊ शकते. पण जरा लवकर झाली म्हणजे लवकर घरी जाता येईल. त्यांना कंपनीत फोन नंबर वगैरे दिलेला आहे मी. ते म्हटलं आम्ही मला फोन करू, म्हणजे उद्या खाली करायचं असेल तर आज हे करतात, फोन करतील ते. तर बघूयात आता काय होतं आणि काय नाही. आता तुम्हाला दाखवतो. तिथं चाललो मी, जरा बघतो आता जागा झाली की नाही. मेन रोडलाच मी गाडी लावलेली आहे. ही समोर गल्ली दिसते, त्या गल्लीत गाडी आहे. मोठी कंपनी आहे पेप्सिको. लेज वगैरे, कुरकुरे वगैरे सगळे तिथंच तयार होतात. त्याच्यासाठीचे बटाट्याच्या वगैरे भरपूर गाड्या आहेत तिथं. बघूयात आता आज जाऊन जरा गाडी लावायचा पहिले काहीतरी बंदोबस्त करतो, तरच माझी सुटका होईल. नाही ते इथं म्हणजे पाणी पण, पहिली गोष्ट म्हणजे ना, कंपनीच्या गेटवर तुम्हाला पाणी सुद्धा देत नाही, बाथरूमची सोय नाही, काहीच नाही. ड्रायव्हर लोक एवढे वैतागले ना, तर तिथे वादविवाद होते ते ड्रायव्हर लोकांचे, सिक्युरिटी लोकांची. म्हणजे कमीत कमी तुम्ही पाणी पण नाही देत म्हटल्यावर ड्रायव्हर लोक जाणार तरी कुठं ना, काय करणार, कसं काय होणार. बाथरूम नाही, काय नाही. सगळेजण तेच वैतागलेले आहेत. जास्त करून एमपी वगैरेच्या गाड्या आहेत, तिथून बटाटा वगैरे घेऊन आलेल्या आहेत. आता जाऊया, तुम्हाला दाखवतो गाड्या वगैरे किती आहे मित्रांनो, काय कसं काय आहेच तिथं सिस्टीम सगळं. आज पहिले त्या गल्लीत जाऊन पहिलं बघूयात गाड्या किती आहेत, होती काय एखादी गाडी जागा वगैरे. म्हणजे सांगता तरी येईल. एखाद्याचा नंबर घेऊन येतो, बाबा तुझी गाडी जर आज जाणार असेल तर मला फोन कर, मी गाडी घेऊन येतो. तुझी गाडी काढली की लगेच तिथं गाडी म्हणजे माझी लावता येईल. जाऊन बघूयात मित्रांनो पहिले तिथं. मित्रांनो बघा, या गल्लीत सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. समोरून गाडी येते, भरपूर गाड्या आहेत, जागा आहेत. पण ड्रायव्हर लोकांनी पण काय काय गॅप वगैरे एवढं ठेवलं ना गाड्यात, त्याच्यामुळे बसा ना. या साईडला पण बघा, इथं पण लागलेले आहेत. सगळ्यात ट्रॅफिक जाम झालं. जाम म्हणजे गाड्यांनी हे केल्यात. काय काय भरपूर ड्रायव्हर लोक गाड्या लावून घरी गेल्यात लोकलच्या. आता हे समोरचा एक ट्रक आहे लेफ्ट साईडचा, तो खाली झालेला आहे. पण लोकलचा असल्यामुळं त्यांनी गाडी लावून वगैरे गेलेले आहेत. त्याच्यामुळं सगळंच प्रॉब्लेम आहे. एकदम एंडला म्हणजे दिसत पण नाही बघा, फार एंडला कंपनी येते. गाडी लावायचाच बंदोबस्त करतोय. एखादी गाडी निघणार असेल ना तर काहीतरी करता येईल. बघूया, काहीतरी हालचाल करूच. दुपारचे 3:45 वाजलेत. गल्लीत कंपनीच्या गल्लीत मध्ये गाडी घातलेली आहे, पण जरा चुकीच्या जागे, म्हणजे तिथं कंपनीच्या गाड्या लागतात. आता त्यांच्या शिफ्ट नाही, त्याच्यामुळं काय अडचण नाही. पण सकाळी वगैरे
एक दोन गाड्या हल्ल्या की मग मला निघता येईल मित्रांनो, कारण की एक दोन गाड्या जाणार आहेत म्हणतात. आता 3 नंतर 4 गाड्या बटाट्याच्या आतमध्ये घेणारे असे ड्रायव्हर लोक सांगत होते. त्याच्यातली एक गाडी गेली आहे आत्ता आतमध्ये. आता बघू किती वेळ लागतो काय. एक 5-6 वाजेपर्यंत जरी झालं, 7 वाजले तरी चालेल. 10 वाजेपर्यंत आपण कसंही घरी पोचू, पण घरी जायलाच लागेल. लय वैताग आलं, कारण की कंटाळा आलाय आणि काय बोलू तेच सुचत नाही. वैतागलोय आता लय. ह्या चक्कर म्हणजे सगळी उलटी पालटीच झाले. त्याच्यामुळं हे झालं. आणि त्यात इथं आल्यानंतर 4 दिवस सांगितल्यानंतर अजून वैताग आला. बघूयात आता काय होतं. जर थोड्या वेळात वाट बघू आणि कुठंतरी गाडी लावू आणि निघूयात मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजचा दुसरा दिवस आहे. फायनली मी घरी आलोय आता. काल रात्रीच आलो घरी. 9:30 वाजले मला घरी यायला. तिथून साधारण 5:30 पावणे 7च्या दरम्यान निघालो तिथून. तिथून बस धरली. बस धरून मी वाघोलीत आलो. वाघोलीतून परत एक बस धरली आणि स्वारगेटला उतरलो मित्रांनो. कारण की 2 ते 4 दिवस आपली गाडी तिथं खाली नाही होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की आपला 12वा नंबर आहे आणि तिथं कमीत कमी 3-4 दिवसाच्या गाड्या उभ्या आहेत. कारण की मी ड्रायव्हर लोकांशी बोलत होतो. गाडी लावण्यासाठी पार्किंग आपल्याला भेटत नव्हती. कारण की त्या गल्लीत मला सगळ्यात मेन गाडी लावायचं टेन्शन होतं. गाडी व्यवस्थित जागी लागली पाहिजे. नाही तर गाडी कुठे लावली असती तर घरी आलो असतो तर परत कोणाचा फोन आला, गाडी काढा, हे करा. त्याच्यामुळं गाडी सगळ्यात पहिले मेन व्यवस्थित जागी लावणं हे गरजेचं होतं. गाडीला जागा भेटली. एक लोकल गाडी होती ती निघाली. त्याच्यानंतर मग त्याला रिक्वेस्ट केली, बाबा मी गाडी घेऊन येतो इथं, नंतर तुझी गाडी काढ. मग तिने काढली. त्याच्या जागेवर मी लावली. मग सिक्युरिटीला विचारलं. एक साहेबांचा पण नंबर घेतला तिथून. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे कधी गाडी खाली होणार काय नाही. 12वा नंबर आहे. सगळेच ड्रायव्हर वैतागले होते. 3-4-5 दिवस झाले गाड्या खाली होत नाही मित्रांनो. तर एवढे दिवस आणि तिथं काय सोय पण नाही आतमध्ये. MIDCत 2.5 किलोमीटर आहे. जेवणाचे वांदे, बाथरूमचे सगळ्यात मेन म्हणजे बाथरूमचे वगैरे वांदे. ड्रायव्हर लोकांना कंपनीमध्ये आतमध्ये सोडत वगैरे नाही म्हणत होते. ड्रायव्हर लोक सांगत होते 1-1.5 किलोमीटर बाथरूमसाठी तिथं बाहेर जायला लागतं. त्याच्यामुळे वैतागलेले होते. भांडणं किरकिर चालू होती. काय किती काय गोंधळ घातलं तरी काय उपयोग नाही. त्याच्यात कंपनीची चुका असतात. मध्ये कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात ते जे ऑर्डर वगैरे देण्यासाठी वगैरे मध्ये कॉन्ट्रॅक्टर असतात. त्याच्यामुळे ते गाड्या बोलून ठेवतात. बटाट्याच्या पण कमीत कमी 15-1 गाड्या आहेत. गट्टूच्या आपला नंबर 12 होता. आपल्यानंतर तर गाडी आली नव्हती. आता नाही माहिती अजून आपल्या मागं किती गाड्या आल्या वगैरे. त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. तर बघू आता कधी फोन करतात वगैरे. आपण एका साहेबांचा नंबर घेऊन आलो. त्यांना कॉल करायचा, त्याच्यानंतरच होतं. कंपनीच्या काय पॉलिसीज असतात मित्रांनो आहे. जर त्यांच्या म्हणजे ह्या कंपनीचं सांगत नाही, जनरल कंपनीचं सांगतो तुम्हाला. तर त्यांना जर मालाची गरज असेल तर तुम्हाला एवढा फोन करणार ना की विचारता सोय नाही. म्हणजे तुम्हाला गाडी चालवून नाही देणार. कंटिन्यू सारखं 15-20 मिनिटाला फोन करत राहतात. अर्धा 1 तासाने फोन करत राहणार. लवकर या गाडी खाली करायला. आणि कधी काय करतात, जरी गाडी टायमात पोचली तिथं तरी त्यांना जो फक्त माल लागत असतो तेवढा काढून घेणार. परत तुम्ही राहा उभे. मग परत 1-2 दिवस तुमची गाडी खाली करणार नाही. असं पण असतं. म्हणजे भरपूर कंपनीचं आम्ही असं बघितलंय. या लवकर या बोलतात आणि तिथं गेल्यानंतर फक्त त्यांना जो माल मेन असतो तो काढून घेतात. परत गाडी पार्किंगला लावा, ते नंतर कधी खाली होईल ती कधी होऊन द्या, असं असतं. आता बघू. आता आलोय घरी. आता निवांत जरा दवाखान्यात वगैरे दाखवून येतो. कारण की तब्येत अजून तशी पाहिजे तशी बरी नाही. असं जेवण जात नाही मला शक्यतो. म्हणजे भूकच लागत नाही. काय झालं काय कळत नाही. जेवूशीच वाट नाही. जेवायला गेलो की तोंडातच घास फिरतो. असं उलटी आल्यासारखं होतं. त्याच्यामुळं जरा बघू. असतं ड्रायव्हर आहे, आज जाता येणार नाही. पण शक्यतो उद्या वगैरे दवाखान्यात जाऊन
ब्लड वगैरे चेक करून घेतो. काय पुढं परत ट्रिपला गेलो तर प्रॉब्लेम नको, बघूयात आता मी. तर मित्रांनो आता उद्या वगैरे तर घरीच असणार, तो ब्लॉग टाकू वगैरे शकणार नाही मित्रांनो, कारण की घरी असल्यावर काय टाकायचं हाच प्रश्न पडतो. जर नक्की बाहेर कुठं गेलो दुसरीकडं वगैरे तर नक्की ब्लॉग नवीन ब्लॉग टाकल मित्रांनो. तर हा ब्लॉग मित्रांनो इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.